नमस्कार, आपण पाहताय अभिजात मराठी. मोठी अपडेट आलेली आहे इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच आयबी. मित्रांनो, आयबीच्या जागा निघालेल्या आहेत. इंडियामधील सर्वात प्रतिष्ठित आणि जबाबदारीची संस्था आयबी कडून MTS म्हणजेच मल्टीटास्किंग स्टाफ जनरलची मोठी भरती या ठिकाणी जाहीर झालेली आहे. देशसेवा प्लस सरकारी नोकरी 10th पास उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी आहे. मित्रांनो, 362 जागा निघालेल्या आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जागा, पात्रता, वयोमर्यादा, एक्झाम पॅटर्न, कट ऑफ, सिलेबस, सिटी, रिव्हिजन्स अशा सर्व रिझर्वेशन्स या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत आणि अर्ज कसा करायचा याची पूर्ण माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आयबी म्हणजे आयबी MTS म्हणजे नेमकी कोणती पोस्ट? तर मित्रांनो, इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच देशाची गुप्तचर संस्था. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स म्हणजेच गृह मंत्रालय यांच्या अंतर्गत काम करणारी MTS जनरल ही पोस्ट ग्रुप C नॉन गॅझेटेड आणि मिनिस्ट्रियल कॅटेगरीमध्ये येते. मित्रांनो, याचं काम असतं ऑफिस संबंधित कामे, फाईल मुवमेंट, सहकार्य करणे, फील्ड किंवा ऑफिस सपोर्ट, प्रशासकीय कामे, अशा पद्धतीचे हे कामे असतात. लेवल 1 मध्ये पे स्केल असतो, म्हणजे आपल्याला जवळपास 62,900 बरेच पे स्केल असतो. स्पेशल अलाउन्सेस असतात. TA आणि HRA याचे मिळून भरपूर काही पेमेंट जवळपास आपल्याला 30,000 ते 62,000 आपल्याला ती पगार मिळू शकते. शहरानुसार त्याच्यामध्ये बदल भरपूर असतो. 362 जागा निघालेल्या आहेत. मित्रांनो, जागा सबसिडियरी इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच SIB नुसार विभागल्या गेलेल्या आहेत. काही मुख्य जागा. SBIB म्हणजे काय? SIB म्हणजे मित्रांनो सबसिडियरी इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच त्याची इंटेलिजन्स ब्युरोची उपशाखा. पाहूया त्याच्या उपशाखा कुठे कुठे आहेत. म्हणजे मुख्य जागा त्या ठिकाणी शहर दिल्ली हेडक्वार्टरला 44 जागा रिक्त आहेत. मुंबईच्या जागा रिक्त आहेत 10 जागा. मुंबई नागपूर पाहिलं, नागपूर SIB मध्ये 4 जागा आहेत. भोपाळ SIB मध्ये 6 जागा रिक्त आहेत. जळगावमध्ये 9 जागा आहेत. पुणेमध्ये 7 जागा भरणार आहेत. रायपूर SIB मध्ये 2 जागा आहेत. श्रीनगरमध्ये 5 जागा, तिरुवनंतपुरममध्ये 9 जागा आणि वाराणसीमध्ये 2 जागा आहेत. टोटल 362 जागा आहेत. रिझर्वेशन या ठिकाणी आपण पाहत आहोत. अंडर रिझर्वेशन मध्ये 160 जागा आहेत. OBC साठी 72 जागा आहेत. SC साठी 42 जागा आहेत. ST साठी 54 जागा आहेत. EWS साठी 34 जागा आहेत. एक्स सर्व्हिसमॅन अँड PW साठी काही स्वतंत्र आरक्षण आहे. पण लक्षात ठेवा, उमेदवार फक्त एका SIB मध्ये साठी अप्लाय करू शकतो. 2 अर्ज केल्यास लगेच त्या ठिकाणी रिजेक्ट होणार आहेत. वयोमर्यादा आपली असायला पाहिजे 18 ते 25 वर्ष. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे वयोमर्यादा. आणखी एकदा सांगतो, आपली कट ऑफ डेट 14/12/2025 च्या अगोदर आपल्याला त्या ठिकाणी 18 ते 25 वयमर्यादा आपली असायला पाहिजे. सरळ उमेदवार 18 ते 25 वर्ष पाहिजे आणि ज्यांना रिझर्वेशन आहे SC ST मध्ये 5 वर्ष रिलॅक्शन आहे. OBC मध्ये 3 वर्ष रिलॅक्शन आहे. चला पाहूयात पुढे. सेंट्रल गव्हर्नमेंटचे कर्मचारी जे असतात जास्तीत जास्त 40 वर्षापर्यंत त्यांना सूट मिळते. ST आणि SC जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे कर्मचारी आहेत त्यांना 45 वर्षापर्यंत वयाची सूट असते. PWBD म्हणजे सूट, स्वतंत्र सूट असते. पात्रता त्या ठिकाणी आपण पाहूयात. शैक्षणिक पात्रता आणि काय पात्रता आहे शैक्षणिक, तर हे लक्षात घ्या. 10वी पास पाहिजे, म्हणजे मॅट्रिक त्याचे मॅट्रिशन कुठेतरी झालेलं पाहिजे. त्याचं मॅट्रिक्युलेशन त्याचं झालेलं पाहिजे. मॅट्रिक झालेली पाहिजे, 10वी झालेली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्टेट गव्हर्नमेंट प्रमाणपत्र त्याच्याकडे पाहिजे. म्हणजे ज्या जिल्ह्यात ज्या राज्यातून तो अप्लाय करतोय त्या राज्याचं त्याला त्या ठिकाणी डोमेसाइल सर्टिफिकेट. मित्रांनो, आणि त्यालाच SIB साठी त्याला महाराष्ट्रातील जर SIB निवडायचे असेल, मुंबई, नागपूर किंवा पुणे जर निवडायचे असेल तर त्या राज्याचं त्याला महत्त्वाचं डोमेसाइल सर्टिफिकेट लागणार आहे. उमेदवाराचे सर्व डॉक्युमेंट 14/12/2025 पूर्वी तयार असलेले पाहिजेतच. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं एक्झाम पॅटर्नकडे आपण वळूयात. कसा असेल एक्झाम पॅटर्न? तर एक्झाम 2 टप्प्यात होईल. Tier 1 म्हणजेच पहिली पात्रता, पहिली जी परीक्षेची पहिली टियर असणार आहे. तो Tier 1 मध्ये ऑनलाईन MCQs असणार आहे. 100 मार्काचा 1 तास वेळ असणार आहे. त्यासाठी जनरल अवेअरनेस 20 मार्क, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी 20 मार्क, न्यूमेरिकल, ॲनालिटिकल आणि रिझनिंगसाठी 40 मार्क आणि इंग्लिश लँग्वेजसाठी 20 मार्क असणार आहेत. निगेटिव्ह मार्किंग 1/4 असणार आहे. मित्रांनो, आणि हा क्वालिफाईंग आणि शॉर्ट लिस्टिंग एक्झाम आहे. क्वालिफाईंग प्लस शॉर्ट लिस्टिंग एक्झाम ही आहे, ही लक्षात घ्या. पहिली एक्झाम. वळूयात दुसऱ्या टियरमध्ये. दुसऱ्या विभागामध्ये काय असणार आहे?
आहे, तर त्याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट असणार आहे 50 मार्काची. 1 तास त्याच्यासाठी असणार आहे. इंग्लिश लँग्वेज आणि मराठी लँग्वेज असा तो पॅटर्न. इंग्लिश लँग्वेजमध्ये काय आहे ते आपण पाहूयात. इंग्लिश लँग्वेजमध्ये कॉम्प्रेशनमध्ये आपल्याला पॅरेग्राफ रायटिंग 150 शब्दाचं असतं. ट्रान्सलेशन हा एक प्रकार असतो. व्होकॅब्युलरीवर प्रश्न येत असतात आणि इरर स्पॉन्टिंग त्या ठिकाणी करायचं असतं. तर अशा पद्धतीनं दुसरी परीक्षा असते, त्याला टियर 2 असं क्वालिफाईंगसाठी ही परीक्षा असते. 50 पैकी 20 मार्क मिळवणे याच्यामध्ये आवश्यक असतं. फायनल मेरिट टियर 1 आणि टियर 2 नॉर्मलायझेशन मार्किंग या ठिकाणी आधारित असतं मित्रांनो. अशा पद्धतीनं नॉर्मलायझेशन झाल्यानंतर आपली त्या ठिकाणी गुणवत्ता यादी लागत असते आणि शॉर्ट लिस्टिंग रूल म्हणजे पंचिंग पार्ट जो असतो तो काय आहे हे आपण या ठिकाणी पाहूयात. टियर 1 मध्ये मिळालेल्या गुणावरून 10 पट उमेदवार शॉर्ट लिस्टिंग केले जातील. म्हणजेच 362 तर जवळपास 3600 उमेदवार टियर 2 ला बोलवले जातील. त्यामध्ये तुम्हाला 20% जागा 10 पट उमेदवार त्या ठिकाणी बोलवले जातील. अंडर रिझर्वेशनसाठी 30% उमेदवार कट ऑफ 30% लागतं. ओबीसी मध्ये 28 पर्यंत कट ऑफ लागतं मित्रांनो. SC आणि ST मध्ये 25 पर्यंत कट ऑफ लागू शकतं आणि AWS मध्ये 30 पर्यंत कट ऑफ कॅटेगरीनुसार आपण कट ऑफ या ठिकाणी सांगत आहोत. मिनिमम क्वालिफाईंग हे कट ऑफ असतं मित्रांनो आणि क्वालिफाईंग झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी निवड चाचणीमध्ये बोलवण्यात येतं. पोस्टिंग आणि सर्व्हिंग लॅबिलिटी जी असते ती IB ही ऑल इंडिया ट्रान्सफर लॅबिलिटी असलेली संस्था आहे. म्हणजेच तुम्हाला भारतात कुठेही पोस्टिंग मिळू शकते. या नोकरीमध्ये डिसिप्लिन, सेक्रेसी आणि टाईम बॉन्ड खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो. डिसिप्लिन आणि सेक्रेसी आणि टाईम बॉन्ड ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी या नोकरीमध्ये आहेत. आपल्याला अगर जर ही नोकरी आवडत असेल इंटेलिजंट ब्युरो म्हणजेच IB मध्ये, तर आपण नक्कीच या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करायचा असतो आणि करायचा आहे मित्रांनो. ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करण्यासाठी आपण www.mha.gov.in या वेबसाईटवर किंवा ncs.gov.in या वेबसाईटवर भेट द्या आणि ही लिंक आपल्याला आपल्या डिस्क्रिप्शन चॅनलमध्ये नक्कीच आहे मित्रांनो. त्या ठिकाणी जाऊन आपण अर्ज भरू शकता. फॉर्म भरताना एका SIBची आपण निवड करायची आहे, एकाच उपविभागाची आपण निवड करायची आहे. फोटो आपला 50 KBचा असावा मित्रांनो. सिग्नेचर 20 KBची असावी. दस्तऐवज जो PDF आहे तो 100 KBचा त्या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे. करेक्ट डिटेल, डेट ऑफ बर्थ पाहिजे, कॅटेगरी आणि टेस्ट जे सर्टिफिकेट आहे म्हणजे डोमेसियल जे सर्टिफिकेट आहे ते आपल्याला खूप गरजेचं आहे. पेमेंट पूर्ण झाल्यानंतर फायनल प्रिंट त्या ठिकाणी आपल्याला डाउनलोड करायची आहे. एक्झाम सिटी आपल्याला 5 शहरापैकी आपली पसंती त्या ठिकाणी आपल्याला सांगावी लागेल. शहर निवडलं तर नंतर त्या ठिकाणी बदल कुठलाही होणार नाही मित्रांनो. इम्पॉर्टंट नोटीस या ठिकाणी आहे. 2 SIB साठी अर्ज केला तर तो थेट रिजेक्ट होईल. चुकीचे डॉक्युमेंट जोडले तर तो खरंच रिजेक्ट होईल. आपला पात्रता 14/12/2025 नंतर मिळालेले डॉक्युमेंट्स या ठिकाणी व्हॅलिड असणार नाहीत. फायनल मेरिट टियर 2 मार्क्स प्लस टियर 1 नॉर्मलायझेशन मार्क आपल्याला त्या ठिकाणी असं या पद्धतीनं फायनल मेरिट लागतं. आणि मित्रांनो जर तुम्ही 10वी पास असाल, देशसेवेची ओढ असेल आणि एक स्थिर सरकारी नोकर आपल्याला जर पाहिजे असेल तर IB MTS ही एक लाईफ चेंजिंग संधी आहे. जर ही माहिती उपयोगी आपल्याला वाटली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सरकारी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.